जय छत्रपती शिवराय। तर मंडळी, आज आपण चाललो आहोत मल्हारपेठ पाटण येथे। तर मंडळी, पाटण हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं जरी ठिकाण असलं तरी इथे तुम्हाला मोठं मार्केटही आहे, जिथे तुम्हाला दैनंदिन गोष्टी, कपडे, फळे, किराणा वस्तू अशा सर्व गोष्टी इथे मिळतात। आणि कपड्याचं म्हणाल तर मी खूप ऐकले की मल्हारपेठमध्ये कपडे खूप स्वस्त आहेत आणि अगदी लक्झरियस असं मार्केट नसलं तरी इथे तुम्हाला सर्व गोष्टी मिळतात। म्हणजे ज्या आपल्याला गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व इथं मिळून जातात। दुसरी गोष्ट, इथं कपड्यांसाठीही आहे, म्हणजे कपडे तुम्हाला इथे स्वस्त आणि छान मिळतात। आता मी व्हिडिओ जो बनवलेला आहे तो पहिला एका बाजूने बनवलेला आहे, वन साइड, त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने बनवलेला आहे। म्हणजे शूट करताना मी जो कॅमेरा आहे तो दोन्ही बाजूला नाही फिरवलेला, जाताना एका बाजूचा बनवला आहे आणि येताना एका बाजूचा बनवला आहे। त्याशिवाय छोट्या गल्लीमध्येही जाऊन मी व्हिडिओ बनवलेला आहे, कारण आतमध्येही खूप दुकानं आहेत। आता हे मार्केट जे आहे हे खूप पूर्वीपासून आहे, इथे थोडेफार बदल झालेले आहेत, पण मार्केट जे आहे हे सर्वांच्या परिचयाचं इथं जरी आहे। कधी तुम्ही इथं आलात खरेदीला तर तुम्हाला काही मिळणार नाही असं नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक प्रश्न तुमच्या डोक्यात येईल की मी एखाद्या दुकानात जाऊन रेट वगैरे विचारावा वगैरे, असं काही तर नाही। हा जो व्हिडिओ आहे हा हायलाइटेड व्हिडिओ आहे, पण याचा संबंध पुढे येणाऱ्या व्हिडिओशी नक्की असणार आहे, म्हणून मी हा हायलाइटेड व्हिडिओ बनवला आहे, जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला समजतील। आणि दुसरी गोष्ट काय आहे की बरेच व्हिडिओ असे मी होल्डला ठेवलेले आहेत, जे की ओनर जे आहेत ना त्यांचा एकच हे आहे की किमती सांगू नका, थोडंसं आम्ही लोकांना PDF पाठवतो, किमती सांगतो, आणि मग समोरून मला व्हिडिओ जेव्हा अपलोड होतो तेव्हा खूप प्रश्न येतात की किमती कुठं आहेत, किमती सांगा, आम्हाला कसं समजेल। आणि ह्या कात्रीमध्ये मी सापडल्यामुळे बरेच व्हिडिओ होल्डवरती आहेत। तसंही मी गांधीनगर कोल्हापूरचं मार्केट जे केलेलं आहे तिथले काही प्रश्न जे आहेत त्याचा मी उद्या किंवा परवा व्हिडिओ घेऊन येत आहे। तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे मी त्याच्यामध्ये देणार आहे। आणि तुम्हाला याशिवाय मार्केटच्या काही टिप्सही सांगेल की कुठे खरेदी केल्यावर तुम्हाला स्वस्त मिळेल, कुठे खरेदी करा, कुठे करू नका, ह्यासुद्धा मी थोड्याफार टिप्स तुम्हाला देईन। इथं ना असं माणसं खूप साधी आहेत, प्रेमळ आहेत, तुम्हाला इथं मुजोरी पाहायला मिळणार नाही, म्हणजे अगदी ओनरही अगदी तुम्हाला प्रेमाने ट्रीट करतात। शिवाय इथं मोठे मोठे हॉटेल्स आहेत, फर्निचरची दुकानं आहेत, भांड्याची दुकानं आहेत। कधी पाटणला फिरायला आलात तर इथं मार्केटमध्ये नक्की खरेदी करा। सर्व वयोगटातील इथं तुम्हाला कपडे मिळून जातील। आणि असे छोटे छोटे इथं वर्कशॉपही आहेत, जिथं तुम्हाला बेड तयार करून दिल्या जातात, स्टीलच्या भांड्यांचं आहे तिथं तयार करून दिले जातात। बऱ्याच अशा गोष्टी आहेत बरं का, की ज्या अशा तुमच्यासमोर कधी आलेल्या नाहीत, आणि त्या भविष्यात नक्की मी समोर आणण्याचा प्रयत्न करेन की। आणि व्हिडिओ शूट करता करता मला हे जाणवलं बरं का की कपडे अगदी जुनाट पद्धतीची पण नाहीत बरं का, की असं अगदीच विलेज टाईप जसं असतं तसं नाही आहे, इथं मिक्स आहेत। ज्यांना गावाकडे कपडे जशी लागतात तशीही आहेत, आणि ज्यांना अगदी स्टायलिश कपडे हवेत तशीही कपडे इथं आहेत। म्हणजे दोन्ही प्रकारचं तुम्हाला इथं सर्व्हिस मिळणार आहे। आणि दिवाळी अगदी इंचावरती आले म्हणायला काही हरकत नाही आहे। तर तुम्हाला इथं ना दिवाळीला ज्या काही गोष्टी असतात, फटाके, पंती, रांगोळी, डेकोरेशन्स, असं सगळं तुम्हाला इथं ना गजबजलेलं दिसणार आहे। अजून थोडे दिवस थांबा, खूप छान असं इथं वातावरण होतं दिवाळीच्या वेळेला। आणि आत्ता त्यांचं जे काही आहे रुटीन जे आहे, रुटीन मार्केट जे आहे ते रुटीन मार्केट सुरू आहे। म्हणजे दिवाळीचं जे काही काय म्हणतो आपण स्ट्रीट शॉपिंग थोड्या दिवसात आता इथं सुरू होईल। इथं काही दुकानं अशी आहेत की सर्व फॅमिलीची खरेदी एकाच ठिकाणी होणार आहे। आणि खरेदी केल्यानंतर तुम्हाला ट्रान्सपोर्टचीही अगदी इथं सोय आहे, कारण ऑटो, कार,
त्याच्यानंतर तुम्हाला जर हेवी काही साहित्य न्यायचं असेल तर त्याच्यासाठी ते टेम्पो ट्रक वगैरे सगळं इथं तुम्हाला त्या वेळेला अवेलेबल होणार आहे. तर असे हे सुंदर असे मल्हारपेठ मार्केट जे आहे ते आज तुम्हाला मी दाखवले. एक हायलायटेड व्हिडिओ होता हा. येणारे जे काही अपकमिंग व्हिडिओ आहेत त्याचं माझं थोडंसं अभ्यास सुरू आहे त्याचा, की कोणता व्हिडिओ असा आहे की तो युनिक असा होईल, तुम्हाला त्याची अगदी छान माहिती मिळेल आणि असा व्हिडिओ जे की क्वालिटी असेल, म्हणजे क्वांटिटीमध्ये जमा नाही होणार आहे. तर कसे वाटले तुम्हाला मल्हारपेठ मार्केट? एकदा नक्की भेट द्याच इथे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.